राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रवींद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या काही प्रोग्रामच्या पहिलं आणि अंकाचं यांना मी या ठिकाणी आमंत्रित. शिवाजी महाराज के बोला, भारत माता के बोला, छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्या शाळेच्या चार भिंतींचा आम्ही देणं लागतो आणि म्हणूनच सांगतोय कृतज्ञता इथंच खऱ्या अर्थानं सिद्ध होते. हे छत्रपतींचं नाव कानावरती येईल त्यावेळेला जय जयकार कसा झाला पाहिजे, हे प्रांगण अगदी दुमदुमलं पाहिजे. भगवंताने एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलेलं आहे, हे आई ऐकण्यासाठी आणि बाप ऐकण्यासाठी, हे राष्ट्र आणि हे महामानव ऐकण्यासाठी इथं आपण बसलेलो आहोत. आज पळत पळत घरी जायचं, तुझं वय 16 वर्ष आहे, तुझं वय 17 वर्ष आहे, तुझं वय 18 वर्ष आहे. पोरा पळत पळत घरी जायचं बघ आणि आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि माझ्या लेकीनो आईला पहिला प्रश्न आज विचाराई, 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग, आई तुला किती वेदना होत होत्या. ही आई आम्हाला कधी कळाली नाही, त्याच आई बापाच्या तोंडावर थुंकायला आम्ही तयार झालो. पोरीनो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पोरानो ऐका रे, वाघासारखं तुम्ही आहात, वाघासारखं रक्त तुमच्या अंतरंगामध्ये आहे. ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला आम्ही न्याय दिला का? ज्या शाळेमधून आम्ही शिकलो त्या शाळेला आम्ही न्याय दिला का? आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला तो आई बाप आज ही वृद्धाश्रमामध्ये सरू लागला. ही खंत आहे बघ, ही व्यथा आहे बघ आमच्या राष्ट्राची. पोरीनो, आम्ही काय मिळवलं? आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आम्ही उद्योजक झालो, आम्ही लाखो आणि करोडो रुपये कमवू लागलो, पण ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला आम्ही न्याय दिला नाही. आम्ही काय मिळवलं? पोताने एवढीच तिची संपत्ती होती. पोरांना ऐकून घ्यायचं आहे, या राष्ट्रासाठी आम्हाला काय करावं लागेल, या देशासाठी आम्हाला काय करावं लागेल. ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला, ज्या गुरुजनांनी आम्हाला घडवलं, त्यांच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ, सगळं काही ती माऊली सहन करत होती. आपल्या बाहुला विरत उचलत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. ती माऊली एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या बघ. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाही, कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून त्या हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, एखाद्या फ्रीज मध्ये भरून ठेवावे, प्रेमाच्या नावाखाली तुला फसवावं. हे तुझं शिकण्याचं वय आहे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं वय आहे, पण याच वयामध्ये तो हरामखोर येतो, त्याच्या वासना शांत झाल्यानंतर तुला सोडून देतो, तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतो. पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बघ पोरी, एवढी स्वस्त नाहीस. या राष्ट्राची सावित्री आई म्हणजे तू आहेस. घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस. हे पोरी, ही तुझी खरी ओळख आहे ग. आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. हे पोरी, हे तुझं शिकण्याचं वय आहे बघ पोरी. बाप, तुला एका मिनिटात तुझा बाप कोण आहे, तुझी आई कोण आहे याची जाणीव तयार करून देतो बघ. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी कोणाच्या पोटी जन्म घेतला याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. हे बाप पोरी, हे बाप, माझ्या आऊ जिजाऊच्या पोटी माझ्या राजानं जन्म घेतला बघ. माता आऊ जिजाऊच्या पोटी माझ्या राजानं जन्म घेतला. दानवीर, दयावीर, धर्मवीर, युद्धवीर, महान ओजस्वी, तेजस्वी, राजनीती जाणकार, महावीर, महाबाऊ, महाबली, बली, अतुल बली, सुलक्षणी, वाऱ्याप्रमाणे वेगवान, गरुडासारखी नजर, दाक्षिणात्य, शाहवर माक्षर राजानं जन्म घेतला. पोरी, तुझा बाप अगदी तसाच आहे. तू एक वाघीण आहेस पोरी, या राष्ट्राची वाघीण आहे. तू आमचा अभिमान आहे, तू या राष्ट्राचा स्वाभिमान आहेस पोरी. तू आमची जाऊ आहेस, तू रमाई आहेस, तू अहिल्या आहेस, तू पोरी, तू या राष्ट्राची शान आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. या शिकण्याच्या वयामध्ये कोणीतरी हरामखोर येतो, तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. एवढी तू
तू स्वस्त नाहीस, तू रणरागी नाहीस. पोरा, बापाची उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. नीट ऐकायचं पोरा, तुझा बाप म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. जो संदीप दादा मला इथं घेऊन आले बघ, लक्षात घे, तुम्हाला तुमच्या बापासारखे आहेत, तुम्हाला तुमच्या मोठ्या भावासारखे आहेत. पोरानो ऐका रे, दारामध्ये आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. हा इतिहास आहे बघ या मातीचा. एका मिनिटात तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. वय वर्ष 32 होतं माझ्या संभाजीराजांचं. वय वर्ष 32 होतं माझ्या संभाजीराजांचं. संभाजीराजांना कैद झालेली होती. मृत्यूच्या दारामध्ये संभाजीराजे उभे होते. साखळदंडामध्ये संभाजीराजांना बांधलेलं होतं. शरीरावरती असंख्य जखमा होत्या. जखमातून काळं रक्त टप 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 जमिनीवरती कोसळत होतं. साखळदंडामध्ये संभाजीराजांना बांधलेलं आहे. मृत्यू समोर उभा आहे. आज त्यावेळेला औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य. या देव माणसानं मला इथं आणलं बघ. का आणलं? तुझ्यामधला थोडासा माणूस जागा करायला. या माणसाची स्तुती मी करणार नाही बघ. 2 दिवस झालं फक्त आमची ओळख झाली, पण त्याची नियत स्वच्छ आहे बघ. माझा कार्यक्रम हा माझ्या लेकरांच्या समोर झाला पाहिजे, कारण त्यांना खऱ्या अर्थानं आई आणि बाप कळायला पाहिजे. पोरी, म्हणून तुला सांगतोय बघ, बाहेरच्या सगळ्या आठवणी तिनं पायाखाली घेतल्या आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तुझ्या बापा बरोबर तिच्या सासरी आली बघ. आणि आल्यानंतर आल्यानंतर फक्त एखादच वर्ष ती स्वतःच्या सुखासाठी जगली, लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. खेळवत मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत घेऊन जात होतीस. माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. आई, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का? एवढा प्रश्न फक्त आईला विचारा होती. आई बापाची प्रचंड आठवण मला येत होती. घराच्या दिशेने उचलायची बाग, मी हरणासारखे पावलं उचलायची बाग. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी, त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. मध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी, घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि मला लांबूनच कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही पोरी. आणि माझ्या कानामध्ये आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. माझ्या हातातल्या पिशव्या घेत, माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझ्या आईला आता माझा बाप हाक देत नाही पोरी. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर आता पडत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी माझी आई आता मला त्या घरात दिसत नाही पोरी. हे पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, भिंतीवर मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्व करत पोरी. काळीज माझं सर्व करत. उद्या वकील होशील, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवशील. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस, त्या
त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस, त्या गजानन बाबांच्या चरणावर जरी ओतलेस, त्या पंढरीच्या चरणावर जरी ओतलेस, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, हे पोरीनं, तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं झाला तुमचा बाप. आणि त्या पोराच्या मनात विचार येतो, माझा बाप जिवंत असता तर मला सुद्धा अशी नवीन कपडे घेतले असते. ते पोरग बिना बापाचं तुमच्या अंगावरचे कपडे डोळे भरून बघतं, पळत पळत घराकडे जात, आपल्या आईच्या गळ्यात पडताना आईला म्हणतो, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला काय, मला काय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईला हे माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग आपल्या बापाच्या आठवणीत रडत असतं, आणि आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते, आणि आपल्या लेकराला सांगत असते, अरे बाळा, बाप जरी तुला नसला तरी तुला काही कमी पडून दिलंय का मी? हे बापाची जागा तुझ्या या आईने घेतली ना रे. हे तुझा बाप निघून गेल्यानंतर वाघिणी सारखी ती आई बाप तुझा होते. हे बापाचं प्रेम तुला देते, आईचं प्रेम तुला देते. हे पोरानो, प्रेमाच्या विरोधात मी नाही, पण जे प्रेम तुमच्या आयुष्याला आग लावतं ते प्रेम असू शकतं का? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतं, ते प्रेम असू शकतं का पोरी? हे पोरीचा बाप उभा असतो, आणि जिथं उभा असतो ना तिथली सगळी जमीन अश्रूने भिजवलेली असते त्या बिचाऱ्याने, आणि बोंबलून पोलिसांना सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, आणि घरीच आली नाही साहेब, घरीच आली नाही. तिच्या आईनं अन्नाचा कण खाल्ला नाही साहेब. सगळ्यांच्या नजरा चुकवत पोलीस स्टेशनला येतोय, जो तो माझ्याकडे बोर्ड दाखवतोय, याचीच पोरगी गेली रे, याचीच पोरगी गेली रे, याचीच पोरगी गेली. कसा जगू मी साहेब, कसा जगू मी साहेब? साहेब माझी पोरगी गेली, तिच्या डोळ्यासमोर मी आलो नाही का साहेब? मी काय कमी केलं होतं साहेब? हे पोरीनो, नालायक हरामखोरानो, कोणता तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला फूस काय लावतो, तुला घेऊन देतो मोबाईलचा बॅलन्स काय मारतो, एखादं चॉकलेट काय घेऊन देतो, हे पोरी तुला गाडीवर फिरवतो काय, थोडासा नाश्ता काय तुला देतो, आणि 20 वर्षाच्या बापानं तुला तर हाताच्या फोडासारखं जपलं. हे त्या बापाच्या तोंडावर पक्ष करून थुकण निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हे पोरानो, हे एखाद्या पोरगीचा हात धरायचा, तिला घेऊन जायचं, छोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवायचं. अरे हे रक्त आहे का? हे रक्त आहे का आपलं? शल्यपणाचं हे लक्षण आहे पोरी. हे जाताना तुला तुझा बाप दिसला नाही का पोरी? तुझी आई तुला दिसली नाही का पोरी? हे वय तुझं शिकण्याचा, या वयामध्ये कोणी तर हरामखोर येतो, तुझ्या आयुष्याचं मात्र करतो, आणि 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेल्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हे प्रेम आहे का पोरीनो? ज्या बापाच्या अंगावर सू केली, ज्या बापाच्या अंगावर शी केली, ज्या बापानं उपाशी राहून तुला एवढं मोठं केलं, त्या बापाला ओळखत नाही, आणि जो हरामखोर तुझ्या आयुष्याचं नुकसान करतो, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, तुझ्या शरीराचे तुकडे करतो, तो मात्र तुला ओळखतो. हा न्याय आहे? यासाठी छत्रपतींनी तुला स्वातंत्र्य दिलं पोरी. हे सक्षमपणे तुला या पायामध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, शिकून उभं राहायचं आहे. तू फक्त शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे, लक्षात घे. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये. पण पोरीनो, हे काही सांगत नाही, या शहरातली नाही तर महाराष्ट्रातील, या देशातली एकही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपल्या आई बापाला सोडून जाणार नाही. बा शिकून मोठं व्हायचं आहे बा. पप्पा, हे वय माझं शिकायचं आहे पप्पा. पप्पा, हे वय माझं शिकायचं आहे पप्पा. या वयामध्ये मी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहणार पप्पा. कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसणार नाही पप्पा. तुमच्या तोंडावर मी थुंकणार नाही पप्पा. पप्पा,
असा बापाचा आवाज जेव्हा घरातून येत नाही ना तेव्हा बापाची किंमत कळते. चिता जळत असताना कितीही बोंबललो तरी त्या चितेतून बाप उठून बाहेर येत नाही. पोरा एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपल्या बापाला सोडून जाणार नाही बघ. आज नाही तर परत कधीच नाही. हा माणूस आहे बघ सर, माझ्या लेकींना बाप कळू दे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये लेक आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असं लेकर आहे, प्रत्येक घरामध्ये बाप आहे. आणि हे एका मिनिटात तयार झाले बघ. सगळी परवानगी दिली माझ्या लेकीसाठी, माझ्या लेकरांच्यासाठी. हा माझा मित्र. कोणाला काही अडचण आली जरी नसला बाप तरी स्वतःला पोरक समजायचं नाही. आजपासून हे तुमचे बाप आहेत, हे तुमचे भाऊ आहेत. तुमच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा राजा या मातीत जन्माला आला. बस 2 महिने अगोदर माझ्या दीदीचं लग्न काढलं होतं. सप्टेंबर मध्ये दिवाळीच्या आधी माझ्या दीदीचं लग्न होतं आणि 21 सप्टेंबरला माझ्या पप्पांची डेट झाली. जिथं कुणीच नसतं, जिथे एका लेकीसाठी कुणीच नसतं, तिथे फक्त एका लेकीसाठी एक बाप उभा राहतो. तिथे एका लेकीसाठी फक्त एक बाप उभा राहतो. अशा आमच्या गावातल्या कित्येक मुली आहेत. आता मी त्यांचं नाव नाही घेणार, पण अशा कित्येक मुली आहेत. काही विहिरीत उडी मारून जीव दिला, कुणी आपल्या मर्जीने लग्न, कुणी पळून गेलं, पण त्या बापाची मान खाली गेली असं त्यांना कधीच वाटलं नाही, असं त्यांना कधीच वाटलं नाही. 33 कोटी देवाची मानवी रूपात बरोबरी करणारा देव माणूस म्हणजे माझा बाप असतो. 33 कोटी देवाची मानवी रूपात बरोबरी करणारा म्हणजे माझा बाप असतो. देवासारखे आई बाप भेटले, मला सगळं त्यांच्यासाठीच करायचं, मला सगळं त्यांच्यासाठीच करायचं. नंबर आहे, मी सगळ्यांशी बोलते. हे देवा मला तुझा नंबर देणार आहे, मला माझ्या बाबांशी बोलायचं आहे, मला माझ्या बाबांशी बोलायचं. असा कसा बाबा देव लेकरांना देतो, लव कर जातो न उशिराना येतो. असा कसा बाबा देव लेकरांना देतो, लव कर जातो न उशिराना येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, एका घरी राहून या मनामध्ये घोर. तुला तुझा बाबा नाही, मला माझी पोर, तुला तुझा बाबा नाही, मला माझी पोर. बालपण गेले सारे ओंधळी मधून, बालपण गेले सारे ओंधळी मधून. माझ्यासाठी तुझ्या ओटी असे जरी हसे, माझ्यासाठी तुझ्या दिसे तरी नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. असा कसा नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. मोठेपणी बाबा तुला आठवे नका ग, तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग. मोठेपणी बाबा तुला आठवे नका ग, तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी पाणी येईल का डोळे.